श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सासूबाईंचे नियम। गावातील एका छोट्या घरात 4 माणसं राहायची। सासूबाई, सासरे बुवा, मुलगा आणि त्याची बायको म्हणजे सुनबाई। घर जुनं होतं, भिंतीवर थोडेसे तडे, लाकडी खिडक्या, अंगणात तुळशीचा वृंदावन, पण घरातला नियम मात्र अगदी लोखंडासारखा कठोर होता। सासूबाई जे सांगतील तेच अंतिम। लग्नाला अवघे 6 महिने झाले होते। सुनबाई शहरातून आलेली, शिक्षण झालेलं, विचार थोडे वेगळे, पण घरात पाऊल टाकल्यापासून तिला जाणवलं, इथे माझे विचार नाहीत, फक्त आईंचे नियम आहेत। सासूबाईंचा पहिला नियम, जेवण। पहिल्याच दिवशी सासूबाईंनी सांगितलं, सुनबाई लक्षात ठेव, आमच्या घरात आधी पुरुष जेवतात, मग बायका। तुझा नवरा, वडील, त्यांना आधी जेवण वाढायचं, तू वाट पाहायची आणि मग आपण जेवू। सुनबाई हसली, पण मनात कुठेतरी गाठ बसली। तिला आठवलं, आईच्या घरी सगळे एकत्र बसून जेवत, वडीलसुद्धा कधी म्हणाले नाहीत की मी आधी। इथे मात्र रोज नियम पाळायचे। पहिल्या काही दिवसात तिने गप्प राहणं पसंत केलं। सासूबाईंचा आग्रह, गरम भाजी, गरम पोळी पुरुषांच्या ताटात। दुसरा नियम, शिळे अन्न। स्त्रियांना शिळं खायला काय होतं? आम्ही आयुष्यभर शिळं खाल्लं, आम्हाला काही झालं का? म्हणून सकाळी 10-12 पोळ्या करून ठेवायच्या। संध्याकाळी त्या उरलेल्या पोळ्या सुनबाईनं खायच्या। सुनबाईला सकाळी कधीतरी गरम पोळ्या मिळायच्या, पण संध्याकाळी नेहमी गारच। नवऱ्याला मात्र ताज्या पोळ्या हव्यात, सासूबाई म्हणायच्या, पण सुनबाईसाठी नाही। तिसरा नियम, कामाचं वाटप। पोळ्या मीच लाटणार, तुला नीट जमत नाही, तू भाजी फोडणी दे, पाणी भरून आणणं, अंगण झाडणं हे काम तुझं। मी म्हातारी झाले, माझ्या हातात दम नाही। सुनबाईला स्वयंपाक करायला आवडायचं, पण नियमात तिच्या हातात मोकळीक नव्हती। ती कधी म्हणायची, आई मी पोळ्या करून बघू का? तर उत्तर मिळायचं, नको ग, तुझ्या पद्धतीच्या पोळ्या मला चालत नाही। पोळ्यांना थोडी झाक हवा असते, ते तुला कळणार नाही। चौथा नियम, खाण्याचे पदार्थ। दही, लाडू, पापड हे घरातले खास पदार्थ फक्त पुरुषांसाठी। तुला खायचं असेल तर उरलं तरच खा, रोज नाही। सुनबाईच्या मनाला टोचायचं, पण ती गप्प राहायची। तिला आईची आठवण यायची। आई नेहमी स्वतःपेक्षा मुलीला जास्त घास वाढायची। इथे मात्र वेगळाच नियम। पाचवा नियम, टीव्ही आणि आराम। संध्याकाळी सासरे बुवा आणि मुलगा टीव्ही बघायचे। सुनबाईलाही कधी एखादा कार्यक्रम बघायची इच्छा व्हायची, पण सासूबाई सांगायच्या, पुरुषांचा वेळ झाला की टीव्ही त्यांचाच, तुला बघायचा असेल तर ते झोपल्यावर बघ। पण त्या वेळेपर्यंत घरातली कामं संपायची नाहीत आणि थकलेल्या डोळ्यांना टीव्ही नव्हे, फक्त झोप हवी असायची। सुरुवातीचे काही दिवस तिने नियम, परंपरा समजून स्वीकारले, पण हळूहळू भूक लागून थांबणं, उरलेलं खाणं, मन मारून गप्प बसणं तिच्यासाठी शिक्षा होऊ लागलं। तिला वाटायचं, मी इथे नवी आहे, पण मी परकी नाही, मग माझ्यासाठी वेगळे नियम का? तिचा नवरा कधी तिच्या चेहऱ्यावरचा थकवा ओळखायचा, पण आईच्या भीतीने काही बोलायचा नाही। सुनबाईच्या मनात मात्र दररोज प्रश्न वाढत होते। सासूबाईला मात्र अभिमान वाटायचा, हे माझं घर व इथं माझे नियम, परंपरा जपणं हाच आपला धर्म। त्यांना असं वाटायचं की हे नियम पाळले तर घरात शिस्त राहते, पुरुषांचा मान राखला जातो। त्यांना कधी वाटलंच नाही की हेच नियम स्त्रियांना किती त्रास देतात। संध्याकाळी एक प्रसंग, एकदा सुनबाईने भाजी थोडी कमी तिखट केली। सासूबाईने लगेच टोचलं, पुरुषांना तिखट लागतं, त्यांचं लक्ष ठेवून भाजी करायची, स्वतःसाठी नाही। सुनबाई मनात म्हणाली, अहो आई, मला सुद्धा इथे पोट आहे, चव आहे, मी माणूस नाही का? पण शब्द बाहेर आला नाही। घरातलं वातावरण रोज असंच, पुरुष जेवून उठतात, मग त्या दोघी थोड्या गप्पा टप्पा करत जेवतात, पण तेवढ्यात कुणाला बडीशेप हवा असतो,
कुणाला पाणी हवं असतं. सासूबाई स्वतः पुढे सरसावतात आणि सुनबाईला हात दाखवतात. चल उठ, आधी त्यांना दे. सुनबाईच्या ताटातली पोळी गार व्हायची, भाजी थंड पडायची. पोट भरायचं पण मन मात्र उपाशी राहायचं. सुनबाईची चिडचिड व्हायची. रात्री झोपताना तिचं मन भरून येतं. तिला वाटायचं, हे घर खरंच माझं आहे का, की मी फक्त सेविका आहे. पुरुषांसाठी सगळं चांगलं, स्त्रियांसाठी उरलेलं. हे नियम परंपरा नाहीत, हे अन्याय आहेत. पण दुसऱ्या क्षणी ती स्वतःला समजवायची, कदाचित आई बरोबर आहेत. त्यांचं वय, अनुभव आहे. मला काय कळतंय. पण मनातली पोकळी, हताशपणा दिवसेंदिवस वाढत गेला. घरातली नियमावली सुनबाईच्या अंगावर हळूहळू जड सावलीसारखी बसू लागली. ती बाहेर हसतमुख दिसायची, पण आतून रडत राहायची. सासूबाईंचा गर्व आणि सुनबाईची गप्प वेदना, हेच वातावरण घरात तयार झालं होतं. पुढे काय घडेल हे कोणालाही कल्पना नव्हती. पण एवढं नक्की, हे नियम जास्त काळ टिकणार नव्हते. घरातील नियम रोजच्या रोज जसेच्या तसे चालू होते. सकाळी पुरुष उठायचे, अंघोळ, पूजा, मग नाश्ता. सासूबाई स्वतः सर्व काही बघायच्या. सुनबाई स्वयंपाकघरातील कामं वेळेत करायची, पण तिला कधी तिचं म्हणणं सांगण्याची परवानगीच नव्हती. पण एक दिवस असा आला ज्याने सगळं चित्र बदलायला सुरुवात झाली. सकाळचं वेगळं वातावरण होतं. त्या दिवशी सकाळी सासूबाई उठल्या तर त्यांना अंगात थोडा त्रास जाणवला. डोकं जड, पोट थोडं दुखत होतं. सुनबाईने लगेच विचारलं, आई बरं नाही वाटत का? आज मीच पोळ्या लाटते, तुम्ही थोडा आराम करा. सासूबाई हट्टाने म्हणाल्या, नाही, पोळ्या मीच करणार. तुझ्या हातच्या पोळ्या घरात कुणी खाणार नाही. आणि त्यांनी दम काढून पीठ मळायला घेतलं, पण अंगात शक्ती नव्हती. पोळ्या चिवट झाल्या, काही जळाल्या. तरीसुद्धा त्यांनी अभिमानाने म्हटलं, पहा, माझ्याच हातच्या पोळ्या झाल्या. सुनबाईला मनातून वाईट वाटलं, पण तिने काही बोललं नाही. त्या दिवशी दुपारी मुलाला ऑफिसात जास्त काम होतं. त्याने आईला फोन करून सांगितलं, आई मी दुपारी थोडा उशिरा येईन. हे ऐकून सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, जेवणासाठी थांबतो. आणि मग घरात पुन्हा तोच नियम, पुरुष आल्याशिवाय स्त्रिया जेवणार नाहीत. सुनबाईला भूक लागलेली असते. दुपार उलटली, 4-5 वाजले. सुनबाई सकाळपासून फक्त नाश्त्यावर होती. भूक लागली होती, डोळे गरगरत होते. तिने धाडस करून सासूबाईंना विचारलं, आई मला खूप भूक लागली आहे, थोडं जेवून घेऊ का? सासूबाई रागाने म्हणाल्या, काय ग, नियम माहीत नाहीत का तुला? आधी पुरुषांनी जेवायचं, मग आपण. थोडा वेळ थांब. सुनबाई गप्प राहिली. तिचं पोट कुरकुरू लागलं. तोच दारावर धाप पडली. 2 पाहुणे आले, गावचे नातेवाईक. अहो वहिनी, अचानक कामानिमित्त आलो, थोडं काही खायला मिळेल का? सासूबाईंचा चेहरा उजळला. नक्की, घरात अन्न नेहमी असतंच. त्यांनी पाहुण्यांना जेवायला वाढलं. सोबत दही, पापड, 2-3 लाडू पाहुण्यांना दिले. सुनबाईने मनात विचार केला, हेच मलाही जेवू दिलं असतं तर उपाशी पोटी थांबावं लागलं नसतं. मुलगा दुपारी जेवायला आलाच नाही, थेट संध्याकाळी आला. सासूबाईने त्याला गरम पोळ्या लाटून दिल्या. सासरेबुवा आणि मुलगा मनसोक्त जेवले. सुनबाई आणि सासूबाई वाट पाहत होत्या. पुरुष जेवून उठल्यावर दोघींनी आपल्या ताटात भाजी वाढली. पण ताटात काय उरलं होतं? फक्त 2 भाकरी, थोडं वरण आणि भाजीच्या पातेल्यात फक्त रस. मसाला संपला होता. दही, पापड, पोळी काहीच उरलं नव्हतं. सुनबाईने ताट पुढे केलं आणि डोळ्यातलं पाणी दाबत गप्प बसली. सासूबाईने पहिल्यांदाच स्वतःच्या ताटात उरलेलं बघितलं. त्या म्हणाल्या, अगं भाजीचं फक्त पाणी उरलंय. सुनबाई शांतपणे म्हणाली, आई रोजही असंच होतं, आज थोडं जास्त पाणी आहे, यामुळेच तुम्हाला सकाळी त्रास झाला होता. त्या क्षणी सासूबाई गप्प झाल्या. त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला. रात्री झोपताना सासूबाई विचार करत राहिल्या, मी आयुष्यभर सांगत आले की नियम म्हणजे शिस्त,
पण ही शिस्त माझ्या शरीराला आणि माझ्या सुनेला रोज शिक्षा देते आहे का? तीही मुलगीच आहे, पोट तिचंही आहे, मग स्त्रियांसाठी वेगळं का? त्यांना आपली चूक जाणवू लागली, पण त्यांचा गर्व अजून पूर्णपणे तुटलेला नव्हता. त्यांनी बनवलेले नियम तोडायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई पुन्हा थोड्या थकलेल्या होत्या. सुनबाईने पुन्हा सांगितलं, आई, मी पोळ्या करते. सासूबाई थोडा वेळ शांत राहिल्या. कालच्या अनुभवाने त्यांचं मन जड झालं होतं, पण तरी त्यांनी स्वतःला समजावलं, नाही, नियम म्हणजे नियम. अजून थोडं थांब, कदाचित मी चुकीची नाही. दिवसभर त्यांच्या मनात कालचं दृश्य फिरत राहिलं. सुनबाईच्या डोळ्यातला तो भाव, तिचं गार अन्न खात बसलेलं रूप, त्यांच्या कानात तिचा शब्द घुमत राहिला, आई, रोज आपलं असंच होतं. त्या दिवसापासून सासूबाई पहिल्यांदा स्वतःच्या नियमांवर प्रश्न विचारू लागल्या. आतापर्यंत सासूबाईंसाठी नियम म्हणजे अभिमान होते, पण आता तेच नियम त्यांच्या अंगावर ओझ्यासारखे पडायला लागले. त्यांनी प्रथमच अनुभव घेतला की उपाशीपोटी थांबणं आणि उरलेलं खाणं म्हणजे किती वेदना. त्यांच्या मनातला गर्व हलायला लागला होता आणि हीच सुरुवात होती मोठ्या बदलाची. सकाळ झाली. अंगणात धुकं दाटलं होतं. सासूबाई नेहमीप्रमाणे उठल्या, पण अंगात जीव नव्हता. थकवा, बेचैनी आणि कालच्या आठवणींनी त्यांचं मन अस्वस्थ केलं होतं. सुनबाई अंगण झाडायला आली. तिला बघून सासूबाईंच्या मनात कालची भाजी, त्यांची बिघडलेली तब्येत आणि तिच्या डोळ्यातला दडपलेला भाव फिरून गेला. सुनबाईने हलक्या आवाजात विचारलं, आई, झोप नीट लागली का? सासूबाई काही उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्या फक्त हं म्हणून मान हलवून गप्प बसल्या. स्वयंपाकघरात पावलं पडली. गॅसवर तवा ठेवला. सुनबाई पीठ मळायला लागली. सासूबाई उठून येऊन म्हणाल्या, थांब, पोळ्या मीच करते. सुनबाई थोडं हसून म्हणाली, आई, काल तुम्हाला त्रास झाला ना, आज मी करते, तुम्ही बसा थोडं. सासूबाईंच्या मनात द्वंद्व सुरू झालं. नियमांचं ओझं विरुद्ध सुनेचं काळजीपूर्वक बोलणं. त्यांच्या ओठांवर शब्द आले, नाही, हा नियम आहे, पण ते उच्चारले गेले नाहीत. त्यांच्या मनात कालच्या जेवणाचं दृश्य चाकूसारखं टोचत होतं. तोवर त्यांचा मुलगा आत आला. आई, काल जे झालं ते मला अजिबात आवडलं नाही. तुम्ही दोघी उपाशी बसला होता दिवसभर आणि शेवटी उरलेलं खाल्लत. ही कसली परंपरा? उपाशी ठेवणं ही परंपरा नाही, शिक्षा आहे. त्याचा आवाज ठाम होता. सासूबाई थोड्या हादरल्या. त्यांनी मुलाला पहिल्यांदा एवढं स्पष्ट बोलताना पाहिलं होतं. सासूबाई काही बोलू शकल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी इतकी वर्ष हे नियम पाळले, लोक काय म्हणतील म्हणून जपले, पण या नियमांनी माझ्या सुनेला नेहमी उरलेलं दिलं, तिला उपाशी ठेवलं आणि काल तर मलाही त्याचं दुःख जाणवलं. ही खरी परंपरा नाही, हा अन्याय आहे. त्यांना त्यांच्या हातून झालेलं स्पष्ट दिसू लागलं. संध्याकाळी सगळे जेवायला बसले. सासूबाई पहिल्यांदा म्हणाल्या, आज आपण एकत्र जेवू. आधी पुरुष, मग स्त्रिया असा नियम आज संपला. सुनबाई चकित झाली. आई, खरंच का? सासूबाई तिच्या हातात हात घेऊन म्हणाल्या, हो ग, आज मला उमगलं की मी चुकीचे नियम लादले. आपण रोज उपाशी राहिलो, उरलेलं खाल्लं, त्याचा आपल्याला त्रास होत होता. पण मला वाटायचं नियम म्हणजे धर्म. पण खरा धर्म काय आहे माहिती आहे का? घरातल्या प्रत्येकाला समान मान देणं. सासूबाईंचे डोळे भरून आले. मला माफ कर ग, मी तुझ्या पोटी अन्याय केला. माझ्या हट्टामुळे तुझ्या शरीराने त्रास सहन केला. आजपासून या घरात पोळ्या तुझ्याही हातच्या होतील. जेवण एकत्र होईल आणि गरम अन्न सगळ्यांना मिळेल. नियम एकच, आपण सारे मिळून एकत्र जेवू आणि राहू. सुनबाईच्या डोळ्यातही पाणी आलं. तिने सासूबाईंच्या पायाला हात लावला. आई, इतकंच हवं होतं, तुमचं ममत्व आणि मान. त्या दिवसानंतर घराचं वातावरण बदललं. संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र बसायचं. सासूबाई स्वतः सुनेला म्हणायच्या, बाळा,
आज तू पोळ्या लाट, मी भाजी करते. पुरुष, स्त्रिया, लहान मोठे सगळे एका पंक्तीत जेवायला बसायचे. पहिल्यांदा गरम पोळी सुनबाईच्या ताटात गेली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले. हळूहळू ही गोष्ट गावात पसरली. शेजारच्या बायका म्हणायच्या, अगं, अमुक घरात तर घरचे सगळे एकत्र जेवतात. किती छान प्रथा सुरू केली आहे. इतर घरातल्या सुनांनाही हुरूप आला. जर तिथे बदल होऊ शकतो तर आपल्याकडे का नाही? सासूबाई अनवदनाने सगळ्यांसाठी एक नवा मार्ग दाखवत होत्या. एके रात्री अंगणात बसल्या असताना सासूबाई सुनेला म्हणाल्या, अगं, माणूस कितीही मोठा असला तरी चुका होतात. मी आयुष्यभर नियमांवर जगले, पण नियम जर माणसाला उपाशी ठेवत असतील तर ते मोडलेच पाहिजेत. धन्य आहेस तू, कारण तू गप्प बसलीस तरी माझ्या डोळ्यात आरसा दाखवलास. आणि धन्य आहे माझा मुलगा, ज्याने मला सत्य सांगितलं. आज मला शांत झोप लागेल. त्या रात्री सगळे मिळून अंगणात बसले होते. चांदणं अंगणात झिरपत होतं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. सुनबाईच्या मनातही उबदारपणा दाटला होता. घरातील पंक्ती आता फक्त अन्नासाठी नव्हती, ती समानतेसाठी, प्रेमासाठी आणि खरी परंपरा जपण्यासाठी होती. या कथेत हे दर्शवण्यात आले आहे की परंपरा जर अन्याय करत असेल तर ती मोडली पाहिजे. अनुभवाशिवाय सत्य उमगत नाही. मोठेपणा म्हणजे चूक मान्य करणे आणि माफी मागणं. खरी परंपरा म्हणजे सगळ्यांनी मिळून समानतेने राहणं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.